चंद्र विद्यमामकम रामाविषभूतानि धारयाम्य हमोदिता पुष्णामि चौषधि सर्वासोमो भूत्वा रसात्मका अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमात्रिता प्राणसमायुक्तपौर्णिनं चतुर्विध सर्वशुचहं हृदय सन्निविष्टुमतस्मति ज्ञानमपोहनं च वेदेश सर्वैरहम्य वेद्य वेदान्तकृद्वेदविदेवचाहं स्वामिमो पुरुषो लोकेक्षरक्षरयोक्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोच्चते उत्तमः पुरुषस्पन्य परमात्मेति दारुतः यो लोकप्राणविष्णुभर्तवेश्वर तस्माक्षरमति त्वमक्षरात्मोत्तम आत्मस्मि लोके वेदेश प्रथित पुरुषोत्तम यो मामेव समूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वैर्वैष्णवं सर्वभावेर्वा इति गुह्यतमं शास्त्रं निगमस्तं मया नघ एतद्बुद्ध्वा कृतकृतश्च भारत हरि ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यां योगशास्त्रे अर्जुन पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः कुंडलीकवरद हरिवृक्षोलक्ष्मीनाम हरिनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगतगुरु तुकाराम महाराज की जय, गौ माता की जय, गंगा माता की जय, भारत माता की जय. रामकृष्ण मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पाडेगाव येथे. पाडेगाव येथे आज आपल्याला कपिला गायचं बी गोदान करायचंय. 112वी गाय या. तर मित्रांनो, योगायोग वेगळाच असतो, कारण की आम्ही स्वतः मीडियाच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करत असतो, परंतु वारकरी संप्रदायामध्ये जायचं म्हणजे कोणाचं बी काम नसतं. पण माझं एक आज भाग्य लाभलंय. आज मी महाराजांच्या आशीर्वादाने आज इथपतवर पोहोचलोय. कपिला गायचं गोदान करायचंय. महाराज नमस्ते, आपला प्रथमता परिचय करून द्या. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण दिलीप महाराज झगडे, श्री संत शिरोमणी सावता महाराज पालखी सोहळा संस्थापक अध्यक्ष आहे. तर महाराज, आज हे कपिला गायचं वैशिष्ट्य काय आणि आपल्या आज तरुण पिढीला काय तुम्ही सल्ला द्याचा तुमच्या ह्याच्यातून? निश्चितच आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये गायचं विशेष असं महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. गायीच्या सेवेचं पुण्य जेवढं श्रीमद भागवताचं पाठांतर, श्रीमद भगवद्गीतेचं पाठांतर केल्याचं जे पुण्य आहे, कंठस्थ केल्याचं जे पुण्य आहे, तेच पुण्य गायीची केलेली सेवा, गोदान त्या ठिकाणी आपल्या दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान सांगितलं. आणि असं श्रेष्ठ असं गोदान जे कुटुंब करतात किंवा जी गायीची सेवा अविरतपणे करतात, त्यांच्या घरामध्ये भागवतामध्ये असं वर्णन आहे की जवसाच्या झाडाला जसे जव लागतात तशी संपत्ती, जसं धनसमृद्धी प्राप्त होत असते, असं गायीचं एक विशेष असं महत्व आहे. आज आपल्या कुठंतरी गायचं प्रमाण कमी होत चाललंय, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? निश्चितच या ठिकाणी आपल्या देशी खिलार गायींचं संगोपन, त्या ठिकाणी या गायींच्या पासून आपल्याला विशेष फायदा होत नाही. आपल्या सद्यस्थितीची जी पिढी आहे ती आपल्याला काय त्यातून मिळतंय याचा फक्त विचार करताय. पण काही गोष्टी अशा आहेत आपल्या जीवनामध्ये, आपल्या वैदिक धर्मामध्ये ज्याचं, आपल्या श्रुती शास्त्रामध्ये ज्याचं वर्णन आहे की ज्यांच्या सेवेनंच आपलं जीवन उन्नत बनत असतं. विविध गोष्टी त्यामध्ये तुळशीची सेवा असेल, त्यामुळे सूर्याला दिलेलं अर्घ्य असेल, गायीला केलेली सेवा असेल. ज्या घरामध्ये मी आत्ताच सांगितलं की जसं ज्या घरामध्ये गाथा गीता हे जे ग्रंथ जितके महत्वाचे आहेत, तेवढी गाय सुद्धा आपल्या घरामध्ये महत्वाची आहे. तिची सेवा आपल्याला कुठल्या गोष्टीतून वाचवेल हे सांगता येत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी गायीची सेवा निश्चित तरुण पिढीनं आपल्या घरामध्ये केली पाहिजे. आज येणाऱ्या काळात अशा गायींचं प्रमाण बी थोडंसं वाढलं पाहिजे. बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा आज बैलाला सुद्धा किंमत येत चाललेली आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं? नक्कीच एक अलीकडच्या तरुणाईचा विषय बघितला तर आपण शेतकरी वर्गामध्ये जे आता सध्या बैलगाडा शर्यती आहेत त्या अनुषंगानं या क्षेत्राला खूप ऊर्जित अवस्था प्राप्त झालेली नक्कीच. आणि त्याचा फक्त एकच व्यापार दृष्टिकोन न ठेवता आपल्याला काही गोष्टी अदृष्ट कर्म जे आपल्याला फलित करत असतात, आपल्या जीवनामध्ये काही हे करतात, तर त्याच्यामध्ये गायीचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या दारामध्ये एखादी तरी देशी गाय असली पाहिजे. निश्चितच त्या ठिकाणी एक देशी गाय तुमचं 2 एकर क्षेत्र, त्याला कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही रासायनिक खत नाही वापरलं तर ते एक गाय सांभाळत असते. गायपासून आता काय आयुर्वेदिक औषधं उपलब्ध बाजारामध्ये चालू आहेत का, असं काय? निश्चितच गायीपासून गायचं प्रत्येक गोष्ट, गायचं हे असेल, गोमूत्र असेल, तिचं शेण असेल, तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असंख्य जे आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. दुधामध्ये तर निश्चितच गायचं दूध हे सर्वोत्कृष्ट मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून
नक्कीच गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवतांचा वास असतो आणि म्हणून अशा गायीचं संगोपन निश्चितच करणं गरजेचं आहे. आता तरुण पिढी सुद्धा कुठंतरी आपल्या साध्या गायीचं प्रमाण पण जुनं ते सोनं मानतात, त्याचं काय असं हे नाही, निश्चित तरुणांना तर केलंच पाहिजे. आपली परंपरा, त्या परंपराचा पायक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन की जे आपण 1ली ते 12वी 10वी पर्यंत जी प्रतिज्ञा केलेली ही परंपरा आहे. या परंपराचा संवहन जो करेल निश्चितच त्या परंपरा ज्या आपल्या वाडवडिलांनी चालू ठेवल्या त्या परंपरा ज्या घरात पाळल्या जातात त्याच घरामध्ये सौख्य समृद्धी आणि ही प्राप्त होत असते, ही निश्चित. आपल्या दारात एक तुळस आणि साधी गाई ह्याचं काय असं वाटतं? काय निश्चितच गायी 24 तास तुळस आणि गायी त्याचबरोबर लिंबाचं झाड हे आपल्याला 24 तास ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतं. ऑक्सिजन तुम्हाला शरीराला गरजेचं आहे. सध्याच्या प्रदूषणाच्या कालखंडामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी हे होण्याकरता तुळस निश्चित आपल्या घरामध्ये असली पाहिजे, लिंबाचं झाड सुद्धा आपल्या बांधावर असलं पाहिजे, घराशेजारी असलं पाहिजे आणि गाय सुद्धा आपल्या घरापाशी जवळ असली पाहिजे. आता तुम्ही एक आम्हाला तरुण पिढीला एक ऊर्जामत्तक मार्गदर्शन करताय, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सल्ला देताय. काय असा तुमचा एखादा अभंग आहे का की जेणेकरून तो हे झाला पाहिजे गायीविषयी? गायीचं वर्णन श्रुतीशास्त्रामध्ये विशेषत्वानं माता म्हणून केलं. पंचयते मातर स्मृता, त्या ठिकाणी जन्म देणारी, आपला सांभाळ करणारी आणि ह्या ज्या 5 माता सांगितल्या त्या मातामध्ये गायीला आपल्याला आपण आपल्या ज्या देशामध्ये राहतो त्यालाही माता म्हणतात आणि म्हणून गायीचं सुद्धा आपण संगोपन आईसारखं करणं गरजेचं आहे. चालते, धन्यवाद. या असे कुठंतरी आमच्या सुद्धा तरुण पिढीच्या कानावरती कुठंतरी असं मार्गदर्शन झालं पाहिजे. येणाऱ्या भविष्य काळात मी सुद्धा तुमचं इलेक्ट्रिक मीडियाच्या द्वारे संपर्कात तुमच्या लोक तरुण पिढी आणण्याचा प्रयत्न करेन आणि इथं थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण.